अरे काय झालं सांगता का? सर, हे एकमेकाच्या जातीपातीवरून भांडण करतायत. हे माझा नाही आहे, तो माझा नाही, याच्याविषयी या सगळ्यांचं भांडण सुरू आहे. हा म्हणतोय की माझ्या ग्रुपमध्ये राहू नको, तो म्हणतो माझ्या ग्रुपमध्ये राहू नको. तर हे या भांडणाच्या माध्यमातून जातीभेद करायचं काम करतायत सर. अरे लाज वाटते मला तुमच्या विचारांचा. अरे त्या महान पुरुषांनी आपल्या देशासाठी रक्त रक्त सांडले आपल्या धर्तीवर. कधी घरच्याचा विचार केला नाही, कधी जातीभेद केला नाही. जर असा विचार केला असता, हा त्या जातीचा तो त्या जातीचा, आपल्यासोबत नको घेऊ, तर आज भारत घडला असता का? सांगा बरं मला. अरे आज त्या महान पुरुषांनी जर जातीभेद केला असता तर तुम्ही या सुटापुटात कॉलेजला शिक्षण घेतलं असतं का? आणि मी लेक्चर राहिलो असतो का शिक्षक म्हणून या कॉलेजला? बऱ्याच महान पुरुषाचा हात आहे या भारत घडवण्यासाठी. उद्याचं भविष्य तुम्हाला घडवायचं आहे. मुलांनो, असं नका करू. अभ्यासावर लक्ष द्या, अभ्यासावर डिस्कस करा. आज आई वडिलांचे स्वप्न आहेत तुमच्यावर. एकजूट करून एकमेकाला मदत करा. अरे मुलांनो, त्यांनी हा देश घडवण्यासाठी जीवाचं रान केलं. अरे तुम्ही जातीपातीत विभागून न जाता त्यांचं कार्य मातीमोल करू नका. जात विसरा आणि माणूस व्हा. सॉरी सर, आमची चूक झाली. इथून पुढे अशी चूक कधी होणार नाही. जातीवादीने आम्ही कधी भांडणं करणार नाही. आई वडिलांचे आणि आमचे स्वप्न पूर्ण करू आणि त्यांचे नाव मोठे करू. मला फक्त एवढंच पाहिजे, आज सर्व विद्यार्थ्यांनी हेच विचार करायला पाहिजे, हेच विचार ठेवायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. शिक्षक म्हणून मला हीच अपेक्षा आहे तुमच्या. शाळेत यावे म्हणून तुमच्या बापानं उन्हातानात स्वतःचं रक्त आटून शेतात कष्ट केले आणि तुमच्या आईने स्वतःच्या फाटलेल्या पदराकडे दुर्लक्ष करून तुमच्यासाठी नवे कपडे शिवलेत. ज्या महापुरुषांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं त्यांनी कधी जात पाहिली नाही, म्हणून आज तुमचा बाप सन्मानानं जगतोय आणि तुम्ही या कॉलेजमध्ये शिकताय. लक्षात ठेवा, जात फक्त दोनच, स्त्री आणि पुरुष. तुमच्या आईबापाच्या अंगावरचा काम बघा, कारण त्यांच्या कष्टाला कोणतीच जात नसते. जात विसरा, माणुसकी जपा, कारण आपण आधी भारतीय आहोत.